नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये एक सविस्तर अंदाज एप्रिल महिन्याचा देणार आहे। साधारण एप्रिल महिन्यामध्ये हवामानाचा काय प्रभाव राहील हे आपल्याला बघायचं आहे, कारण आपण 26 जानेवारीला पहिला मान्सूनचा अंदाज देतो आणि तो बहुतांशी अनेक टक्क्याने बरोबर येत असतो, परंतु मार्च आणि एप्रिलच्या उष्णतामानावर पुन्हा हे अंदाज बदलत असतात। त्या पार्श्वभूमीवर आपण 1 मेला पुन्हा सुधारित मान्सूनचा अंदाज देणार आहोत। तोपर्यंत स्कायमेट आणि भारतीय हवामान खात्याचा अंदाजही जाहीर होईल। त्यानुसार आपण एक अंदाज आपल्याला बांधता येईल की काय होऊ शकतं। आपल्या अंदाजानुसार एप्रिल महिन्यामध्ये थोडं वादळी पावसाळी वातावरण राहणार आहे, परंतु या ठिकाणी एक असं स्पष्ट दिसतंय की काही भागात हा पाऊस गारपिटीच्या स्वरूपात पडणार आहे। यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे। याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे या पावसाचा प्रभाव हा केवळ आणि केवळ विदर्भामध्ये आहे। मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये त्याचा प्रभाव पडेल किंवा पश्चिम विदर्भामध्येही थोडा त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे। एकूणच या सगळ्या बाबींचा विचार करता असं स्पष्ट दिसू लागलं आहे की एप्रिल महिना पावसाळी राहणार आहे, परंतु मग या पावसाचा मान्सूनवर काय परिणाम होईल हे आपण 1 मेला सांगणार आहोत। परंतु एक असा अंदाज येतोय की सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी होण्याची शक्यता आहे। एकूणच आपल्याला माहिती आहे की जमीन उत्पादन देण्याकरता नांगरणी केल्यानंतर तापणं आवश्यक असतं। ती थंड होता कामा नये आणि ही थंड झाल्यावर त्याचा उत्पादनावरही परिणाम होतो। ही धग एकदा कमी झाली की त्याचा मान्सूनवर त्या ठिकाणी त्या जागेवर बरसण्याचा प्रभावही कमी होतो। हे असे काही नैसर्गिक नियम आहेत। याचा विचार करता एप्रिलमधील पावसाचा फार परिणाम मान्सूनवर होईल असं नक्कीच नाही, परंतु थोडा परिणाम असा होत असतो की जून जुलैमध्ये त्याचे खंड निर्माण होतील आणि ते खंड निर्माण होऊ नये यासाठी या कालावधीमध्ये 40° पेक्षा जर जास्त तापमान हे मार्च एप्रिलमध्ये राहिलं तर ते मान्सूनसाठी अतिशय उत्तम असतं। तसा या मान्सूनचा परिणाम म्हणजे मे महिन्याच्या पावसाचा प्रभाव तसा विचार करता फारसा मान्सूनवर परिणाम करत नाही। आता एकूणच एप्रिल महिन्याचा अंदाज फक्त बघायचं झालं तर आता आज उद्या पावसाला विदर्भातून सुरुवात होईल। संपूर्ण विदर्भामध्ये याचा प्रभाव राहील। मराठवाड्यामध्ये काही प्रमाणात त्याचा प्रभाव राहणार आहे। सोलापूर, लातूर, धाराशिवमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे। नांदेडच्या पूर्व भागात चांगला पाऊस होईल। वाशिम आणि हिंगोलीच्या पूर्व भागातही पावसाची शक्यता आहे। अकोला, बुलढाण्यामध्ये हलक्या सरी होऊ शकतात। जालन्याच्या पूर्व भागात हलक्या सरी होऊ शकतात। जळगावच्याही पूर्व भागात थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं। मात्र या पलीकडे याचा फारसा प्रभाव आपल्याला सध्या 17 तारखेपर्यंत दिसत नाही। मात्र आता काही मॉडेल आपल्याला उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात हे पाऊस दाखवत आहेत। मात्र ते जे मॉडेल आहेत त्यांचा आपल्याला रिझल्ट फारसा अपेक्षित नसतो। आपण ECMWF मॉडेलच्या अंदाजाला जास्त महत्त्व देतो, कारण आपला अनुभव त्याच्यावर फार सकारात्मक आहे। याहीपेक्षा आता महत्त्वाची बाब आता अशी आहे की 21 तारखेपासून पुढे बंगालच्या उपसागरातील कमी दाब हा अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे आणि तो केरळ, कर्नाटकच्या किनारपट्टीला सरकण्याच्या शक्यता असल्यामुळे आणि त्याच वेळेस एक WD उत्तर भारतातून पूर्वेकडे सरकत असल्यामुळे या दोघांमध्ये जी ट्रफलाईन तयार होईल ती महाराष्ट्रावर अशी क्रॉस होणार आहे आणि त्याचा परिणाम असा होणार आहे की महाराष्ट्रात बहुतांश भागात 20, 21, 22 तारखेला पावसाळी वातावरण पुन्हा तयार होणार आहे। त्यामुळे हे वातावरण मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात देखील हलका पाऊस देऊ शकतं असा अंदाज आहे। त्याच्यामुळे हे आणखी पुढचा अंदाज आहे, त्यामध्ये बदल होऊ शकतात। परंतु सध्याचं वातावरण 18 तारखेपर्यंत मराठवाडा, पूर्व आणि विदर्भामध्ये आहे, तर इतरत्र पावसाचं वातावरण हे नंतर तयार होण्याची शक्यता आहे। परंतु एक लक्षात ठेवायचं, स्थानिक वातावरण जेव्हा निर्माण होतं तेव्हा हे वातावरण मध्य महाराष्ट्रातही तयार होऊ शकतं, उत्तर महाराष्ट्रातही तयार होऊ शकतं, पश्चिम महाराष्ट्रातही तयार होऊ शकतं
एका दुसऱ्या ठिकाणी कोकणातही तयार होऊ शकतं, कारण हे स्थानिक वातावरण नेमकी कमी कालावधीसाठी कुठे तयार होईल याचे अंदाज बांधणं कठीण असतं. त्यामुळे एकूणच आपल्याला जो मुख्य पावसाचा प्रभाव आहे तो विदर्भामध्ये दिसतोय. त्यामुळे आता या पावसाची फार चिंता करायची गरज नाही, कारण केवळ पूर्व विदर्भाकडे किंवा विदर्भाकडे हा पावसा असल्यामुळे महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांनी बिनधास्त राहिलं तरी चालेल. आता यापुढे मे महिन्यामध्ये मोठी वादळे येण्याची शक्यता असते, कारण सध्या बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला तयार होणारा कमी दाब हा अरबी समुद्रात सरकतोय. तो जेव्हा बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला किंवा भारताच्या किनारपट्टी भागाकडे सरकायला सुरुवात करेल, त्यापासून मात्र मोठे पाऊस भारतात आणि महाराष्ट्रात व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे एकूणच एप्रिलमध्ये तरी मोठे पाऊस होतील असं वाटत नाही, परंतु एखाद दुसऱ्या ठिकाणी वातावरण तयार झालं आत्ताच्या काळावधीमध्ये तर मराठवाड्यात आणि विदर्भात देखील मोठी गारपीट आणि काही ठिकाणी वावाणी पाऊस देखील होऊ शकतो. आता आपल्याला फक्त प्रश्न हा आहे की मे महिन्यातील वातावरणावर किती प्रभाव एकूणच राहील, कारण आता लानिना सक्रिय होतो एप्रिलपासून आणि या महिन्यातून लानिना सक्रिय होतो तो न्यूट्रल कंडिशनमध्ये 2 महिने राहील. म्हणजे एप्रिल आणि मे मध्ये त्याचे न्यूट्रल कंडिशन असेल. तो फारसा प्रभावी जूनमध्येही असणार नाही. मग जुलैपासून तो सक्रिय व्हायला लागेल आणि मग सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये किंवा ऑगस्टमध्ये देखील चांगला पाऊस महाराष्ट्रात होईल असा प्राथमिक अंदाज आहे. यावर आपण 1 मेला सविस्तर चर्चा करू. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.